आणि उद्देश समोर ठेवून PM जनमन योजना सुरू केलेली आहे। दुसरी योजना धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान, यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4975 गावं निवडलेली आहे। त्यापैकी सर्व विभागांतर्गत विविध जिल्ह्याचा आढावा घेणं हा संपर्क आणि संवाद सुरू असल्यामुळे आपल्या संभाजीनगर या विभागामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही आढावा घेतला असता अतिशय समाधानकारक कार्य दिसलं। येणाऱ्या काळामध्ये PM जनमन सोबतच धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान केंद्र सरकारची योजना असली तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय एकनाथजी शिंदे, आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात 100% या योजनेची अंमलबजावणी होणार आहे, अशा प्रकारचं आजच्या आढाव्याच्या निमित्तानं आम्हाला निदर्शनात आलं। आणि निश्चितच सर्व कलेक्टर, CO आणि आमचा आदिवासी विभाग आणि आमचे सर्व लोकप्रतिनिधी याच्यावर विशेष लक्ष ठेवून असल्यामुळे निश्चित योजनेचा लाभ सर्वांना मिळणार आहे। इथे समाधान वाटतं, पण नाशिकमध्ये आदिवासी लोकांवर गुन्हे दाखल होतात त्यांच्या हक्कासाठी। कशापासून तिथले शिक्षण सुरू आहे? नाशिक आदिवासी आयुक्तालयाच्या बाहेर 35 दिवसांपासून शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। आपल्याला कल्पना नाही का कशाचं? तिथे शिक्षकांचं आदिवासी विभागात काम करणाऱ्या आंदोलन सुरू आहे। वर्ग 3 आणि वर्ग 4 रोजंदारी शिक्षक कर्मचारी अनेक वर्षापासून तासिका तत्वावर ज्या ठिकाणी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत त्यावेळेस त्यांना नियुक्त्या देऊन तात्पुरती व्यवस्था केलेली असेल, परंतु शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी त्यांचा शैक्षणिक दर्जा, शैक्षणिक गुणवत्ता अतिशय उत्तम आणि चांगली राहिली पाहिजे। त्यामुळे तासिका तत्वावर शिकवणारे जे शिक्षक आहे अंदाजे 1234, त्यांच्यापैकी 400च्या वर आंदोलनकर्त्यांमधले 400च्या वर जे पात्रताधारक शिक्षक आहे, म्हणजे पात्रताधारक पण 2 प्रकार आहे। D.Ed. TET तुम्हाला माहीत आहे, B.Ed. ते शिक्षण पात्रता माहीत आहे। जर पात्रताधारक शिक्षक जर राहिला नाही तर विद्यार्थ्यांना अध्ययन योग्य होईल का? आणि या आंदोलनाच्या माध्यमातून समाजाचं मन चुकीचं बनवण्याची प्रक्रिया जी सुरू आहे, समाजाची दिशाभूल करण्याचा जो प्रकार आहे हे योग्य नाही। मी सर्व आंदोलनकर्त्यांना, आमच्या आदिवासी युवतींना विनंती केलेली आहे की आपण पात्रताधारक व्हावं। शैक्षणिक पात्रता जी ठरवून दिलेली आहे ती आदिवासी विभागानं नवीन कुठलीही शैक्षणिक पात्रता ठरवलेली नाही। महाराष्ट्र शासनाने शिक्षकांची जी शैक्षणिक पात्रता ठरवून दिलेली ती शैक्षणिक पात्रताधारक असल्यानेच विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकवावं अशी अपेक्षा रास्त आहे। आणि सर्व पत्रकार बांधवांना हात जोडून विनंती करतो, शासकीय आश्रमशाळेमध्ये महाराष्ट्र शासनानं नियोजित केलेलं जे आचारसंहिता आहे, शैक्षणिक पात्रता ठरवून दिली, ते शैक्षणिक पात्रताधारक शिक्षकांनी शासकीय आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणं अपेक्षित आहे किंवा नाही। आपणच फार चांगले असल्यामुळे, आपण म्हणजे अतिशय चांगला प्रचार करणारे पत्रकार असल्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकवण्यासाठी शिक्षक हा पात्रताधारक असावं किंवा तासिका तत्वावर असावं, अशा प्रकारचं आत्मचिंतन करावं, आत्मपरीक्षण करावं आणि समाजाचं मन चुकीचं होणार नाही। आमच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं कदापिही नुकसान होणार नाही, शैक्षणिक दर्जा घसरता कामा नये आणि गुणवत्ता ढासळणार आहे, याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष देऊन आमच्या शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याकडे लक्ष द्यावं एवढी हात जोडून विनंती करतो। खूप खूप धन्यवाद। आंदोलनकर्त्यांनी 5 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिलं आहे, आम्हाला कायमस्वरूपी करा, नाही तर आज 5 वाजेनंतर आम्ही आक्रमकपणे आंदोलन करू। काल ते गेटवर देखील घुसले होते। मला सांगा, तासिका तत्वावर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना आणि पात्रताधारक नसलेल्यांना तुम्हाला वाटते का? तुम्ही सांगा, तुम्ही पत्रकारांनी सांगावं का शासकीय आश्रमशाळेमध्ये जे पात्रताधारक नसले तरी चालते, आंदोलन करते म्हणून त्यांना शिकवायला द्यावं असं तुमची अपेक्षा आहे का?
सांगा, नाही तुम्ही सांगा. सरकार म्हणून काहीतरी सरकार म्हणून जे आंदोलनकर्ते होते त्यांच्यापैकी 400च्या वर आंदोलनकर्त्यांना ऑर्डर दिलेले आहे, ते रुजू होऊन नाही राहिले. याला जबाबदार कोण? माझी हात जोडून विनंती आहे पत्रकार बांधवांना, शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पात्रताधारक शिक्षकांनी शिकवावं किंवा नाही शिकवावं अशा प्रकारचं आपण चिंतन करावं अशी अपेक्षा. खूप खूप धन्यवाद. पात्र नाही म्हणूनच त्यांना बाहेर ठेवलं, थोडक्यात आपण असं म्हणू. पात्रताधारक शिक्षकांनीच शिकवावं अशी अपेक्षा तुमची ना आमची आहे. समाजाचं मन चुकीचं बनवू नये, समाजाची दिशाभूल होऊ नये याची दक्षता घ्या. खूप खूप धन्यवाद. मध्ये आदिवासी विभागामध्ये मोठा घोटाळा झाला होता. स्वयं योजनेअंतर्गत स्वयं योजनेचा मोठा घोटाळा झाला. एक डॉक्टर AGP अब्दुल कलाम मॅनेजमेंट सायन्स कॉलेज छत्रपती संभाजीनगर, डॉक्टर ABJ कला आर्ट कॉमर्स चेतना शिक्षण प्रसारक मंडळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य यामध्ये 2023 पासून विद्यार्थ्याच्या नावावर DBT देत असल्यामुळे या संस्थेनं केलेली जी चुकीची वयन 1416 विद्यार्थ्यांचे चुकीचे फॉर्म भरून त्यांनी केलेला व्यवहार जो आहे 6,53,00,000 जो नुकसान आहे ते 100% आदिवासी विभागाच्या माध्यमातून पूर्ण कारवाई केलेली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर 100% त्या संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावं अशा प्रकारचा आग्रह महाराष्ट्र शासनाकडे आम्ही करतो. दादा, एक धन्यवाद. आता रानभाज्यांचा एक मेळा इथे झालेला आहे, परंतु त्या भाज्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. आदिवासी विभागातर्फे त्यांना काही जमीन शोधतो मी बियाणं शोधतो. नाही, एक मुंबईचा एक रानभाज्या